हॅलो, स्वागत आहे ऐश्वर्या मिक्स यूट्यूब चॅनलवर. आम्ही आलो आहे माथेरानला. बघा माथेरानला ही लाईन कशासाठी आहे नक्की आवर्जून बघा. ही आहे ई रिक्षासाठी लाईन. कारण जो माथेरान टॉय ट्रेनने नाही जाऊ शकत त्याला ई रिक्षासाठी लाईन लावावी लागते. ई रिक्षा प्रत्येकाचे 35 रुपये घेते. आता आमची ई रिक्षा येणार आहे. आम्ही खूप वेळची लाईनीत उभी होतो. बघा आता ही बघा आली आमची ई रिक्षा. आता आम्ही सगळे ई रिक्षामध्ये बसलो आहे. आजूबाजूला आहे ना सगळे घोडेच आहे. घोडे पण खूप पैसे घेतात घोड्यावाले. आता चाललो आहे आम्ही बघा. हे जे चालले ना हे गाढव आहे. आणि गाढव खूप वजन वाहून येत आहे. काय काय म्हणजे जे रिसॉर्टला हॉटेलला जे सामान लागतं खायचं प्यायचं काय काय आहे ते नेत आहे. आजूबाजूला पण चालले इकडून तिकडून चालले. असं वाटत होतं आम्ही एका जंगलातून चाललो. आता आम्ही उतरलो आहे रिक्षातून. हे बघा असं स्टॉप आहे. हा माथेरान रेल्वे स्टेशन स्टॉप आहे. आम्ही माथेरानमध्ये उतरलो आता. आता आम्ही आमच्या रिसॉर्टला चाललो आहे. माझा खूपच अवतार झाला होता त्यावेळेस. आणि आम्हाला एवढा मी थकलो तर आम्हाला शेवटी हातगाडी करायची वेळ आली. हातगाडी घेते 600 रुपये एकाची 600 रुपये. माझ्याकडे बाळ होतं म्हणून मी बाळाला घेऊन बसले हातगाडीवर. आता थोड्या वेळातच आमचं रिसॉर्ट येणार आहे. हे बघा हे आहे आमचं रिसॉर्ट. इतकं छान रिसॉर्ट आहे. तुम्ही कधी माथेरानला गेले ना ह्या रिसॉर्टला नक्की विजिट द्या. खूप छान रिसॉर्ट आहे. आम्ही या रिसॉर्टमध्ये खूप एन्जॉय केलं. हे समोर जे आहे ना ते रिसॉर्टचं हे रिसेप्शन आहे. आणि हे इकडं हॉटेल आहे जेवायचं. इथे दिवसभर म्हणजे संध्याकाळचे काय प्रोग्राम होतात ते लिहिलेले. आता पुढे पुढे बघत जा रिसॉर्टमध्ये खूप काय काय आहे. हे जे मी दाखवलं आहे ना ते कॉर्नरला ऑफिस आहे रिसॉर्टचं. आमचं बाळ बघा माती शोधतोय. इथे इथे आई झोका खेळते. बाळ एक एक माती आणून ठेवतोय ते टॉयवर. आम्ही म्हणजे हा जो मी रिसॉर्टचा व्हिडिओ काढलाय ना आम्ही थकलो होतो. थोडा आराम केला त्याच्यानंतर जेवलो आम्ही 2 वाजता. आणि मग मी हा रिसॉर्ट पूर्ण दाखवायला व्हिडिओ काढला. तर बघा वातावरण तर इतकं छान आहे ना. दिवसा पण असं गार आहे. आणि आम्ही हे उन्हाळ्याच्या दिवसात आलो आहे ना म्हणून खूप छान आहे. आम्हाला वाटलं नव्हतं आम्हाला म्हणजे एवढं छान रिसॉर्ट भेटेल एवढं छान वातावरण भेटेल. पण त्या वातावरणामध्ये पण एक ट्विस्ट आलेला आहे. नक्की बघा पुढे आहे तो ट्विस्ट. बघा हा स्विमिंग पूल आहे. आत्ताच म्हणजे 2 वर्ष झाले रिसॉर्ट बांधून. मी थकले तरी माझी स्माईल काय फ्रेशच आहे. आणि मी मी व्लॉग शूट करते तिकडून मिस्टर माझा व्हिडिओ काढत आहे. आज संध्याकाळची वेळ झाली. आम्ही रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये आलो. मला तर इतकी भीती वाटत होती मी त्या स्विमिंग पूलमध्ये उतरतच नव्हती. बाळाला संध्याकाळी काय भरवायचं मग मारी बिस्किट भेटलं ते बाबा मारी बिस्किट घेऊन आले. म्हणलं आता आपण जाऊ बाळाला मारी बिस्किट भरून दुधातून. संध्याकाळी मग काय प्रोग्राम होतं ते तसं संध्याकाळी मार्केटला फिरायला जाऊ. कारण माथेरानला संध्याकाळी खूप छान मार्केट भरतं. हे आम्ही आता संध्याकाळी मार्केटमध्ये आलो आहे. चहा घेतले. माझा एवढा घसा झाला होता काय सांगायचं. म्हणून गरम गरम चहा घेतला. आता आम्ही चाललो मार्केटमध्येच आहे. अजून पुढे चाललो बघतोय काय काय आहे मार्केटमध्ये. स्टाईल तर काय आमची थांबत नाही. पण घसा एवढा दुखत होता विचारूच नका. खूप डेंजर घसा दुखत होता. हे काय झालं माहिती आहे बाळाने ना बाळाची चिप्सची पाकिटं आईकडे होती. एक चिप्सचं पाकिट माकडाने पळवलं. दुसरं माकड घ्यायला आलं लगेच ते माकड चिप्स पाकिटवर घेऊन पळालं. आणि या माकडाला वाटलं काय भेटेल. इकडे आम्ही आता म्हणजे मी रिसॉर्टमध्ये आलो फिरून संध्याकाळी म्हणजे रात्रीचं जेवायला. आणि ट्विस्ट असा आहे की पाऊस पडायला लागला आहे. भर उन्हाळ्यात पाऊस. हे बघा पावसाचं वातावरण. नंतर तर एवढा पाऊस वाढत गेला आम्हाला वाटलंच नव्हतं पाऊस एवढा येईल. खूपच पाऊस व्हायला लागला बघा. मी तर काही एका जागेवर थांबायला तयार नाही. इकडून तिकडून गोल गोल फिरते. म्हणजे आमचं जेवण झालं त्याच्यानंतर म्हणलं बघू एवढा पाऊस यायला लागला. इकडे बाबा आई आणि बाळ कॅरम खेळत आहे बाहेर. बघा आता पावसाचं वातावरण दिसेल तुम्हाला. हे बघा सकाळी जे आम्ही उठलो दुसऱ्या दिवशी तर
आईचा बड्डे होता म्हणून आम्ही पॉईंट फिरायला चाललो होतो. कारण पहिल्या दिवशी तर आम्ही काय मार्केटच फिरलो थोडंफार. वेटर लोक खूप चांगले आहे इथले. बाबूला खूप त्यांनी म्हणजे जीव लावला, सगळ्यांना म्हणजे पाहिजे तसं त्यांनी सेवा केली वेटर लोकांनी. आमचा रूम होता. आता आम्ही हातगाडी शोधतोय म्हणजे पॉईंट फिरायला. हे हॉटेल आहे रिसॉर्टचं. जेवण तर काय विचारू नका, इतकं भारी जेवण आहे ना. ह्या रिसॉर्टला तर नक्की विजिट करा. खूप छान रिसॉर्ट आहे आणि खूप चांगली माणसं आहे रिसॉर्टमध्ये. आपल्याला पाहिजे तसं हवं तसं बनवून देतात, वेळेवर आणून देतात. माझ्या बाळाला 2 दिवस दूध लागत होतं, 2 दिवस त्यांनी बरोबर दूध तसं पाहिजे तसं बनवून दिलं. काय काय लोक बरोबर करत नाही सेवा. हे बघा, हे ऑफिस आहे रिसॉर्टचं. आता आमची चालली जायची तयारी. आता इकडे बघा, हे पण माझं. आता मी इथं ब्लॉग शूट करते ना, ही सकाळची वेळ आहे. आणि इकडे बघा आता हे माझा व्हिडिओ काढते. मला आहे ना मग लय वैताग येतो असं. आपण आपलं व्हिडिओ काढत असलं आणि कोणी आपलं व्हिडिओ काढतात तर कसं तरीच होतं. हे बघा ना किती छान सजवलं आहे इथं फुलांनी. सकाळी सकाळी छान वाटत होतं. मी वाट बघते रिक्षावाल्याची, म्हणजे ती रिक्षा म्हणजे हातगाडी. ही बघा, ही हातगाडी आहे. पुढं चाललेली, मी मागे आहे, सगळे पुढे आहे. हा एक पॉईंट आहे. आता आम्ही चाललो इथं बघा. रस्ता खूप डेंजर आहे पण पॉईंट बघायला. जर तुम्ही कधी गेले तर सांभाळूनच जा रस्त्यावरून. कारण कुठून आणि काय खाऊ नका रस्त्याने जंगलातून, कारण माकड कुठून काय करीन येईन सांगताच येत. बघा, हा एक पॉईंट आहे. किंग जॉर्ज पॉईंट म्हणून ओळखला जातो हा पॉईंट. आणि इतकं आभाळ आलं होतं ना, थोडं ऊन पण होतं, थोडं आभाळ पण होतं. आम्ही कसं ते पॉईंट बघत होतो, म्हणजे एन्जॉय घेत होतो तो पॉईंटचा. हे बघा, मी सगळीकडून दाखवायचा प्रयत्न करते, कारण माझ्या हातात एका हातात बॅग आणि एका हातात कॅमेरा. तर बघा ना किती छान हिरवं वातावरण आहे, छान मस्तपैकी झालं आहे ना. आणि वरती ढग आली, त्या साईडला तर सगळा पाऊसच पडतोय बघा. त्या कॉर्नरला आहे ना खरं नदी आहे, ती दाखवायला जमली नाही मला वाटतं. पण आहे ना, हा जो पॉईंट आहे ना सगळीकडूनच दिसतो बघा. हां, ती बघा, ती साईडला जी नदी आहे ना ती नदी आहे. हा पण हा दुसरा म्हणजे तोच पॉईंट आहे. ह्या दुसरी बाजूने आम्ही आलो आता फोटो काढायला. तर तो एकच पॉईंट आहे पण तो तिन्ही बाजूनी दिसतो असं म्हटलं जातं. मी बघत होते, केसांची सेटिंग तर काही बिघडली नाही ना. चला पुढे जाऊया. पुढे जो पॉईंट आहे तो इको पॉईंट म्हणतात त्याला. आता तो इको पॉईंट तो म्हणजे इथून खालून रस्ता गेलेला आहे, तिथून नंतर वरून रस्ता गेलेला आहे. इको पॉईंट असा आहे ना की आपण तिथून जो आवाज देणार, आपल्या फॅमिलीचं मेंबरचं नाव घेणार किंवा स्वतःचं नाव घेणार ना, तर तो पूर्ण डोंगरात आपला आवाज घुमतो. असा इको पॉईंट येतो. आता बघा, हे सगळे जे लोक आहे ना ते आपापले नाव घेऊन ओरडत आहे. कोण सगळे. आम्ही आईचं हॅपी बड्डे आई असं बोललो. आणि संध्याकाळी आम्ही इथं शिवाजी महाराजांचं हे होतं खाली पॉईंटच्या इथं, ते बघायला आलो. म्युझियम नवीन बांधलेलं आहे म्युझियम बघा. काय काय बनवलेले, काय काय जे हे आहे ना शस्त्र ते बनवलेले, काय ओरिजिनल आहे, नवीन बांधलेले. आता हे म्हणजे काय किती वर्ष झाले माहीत नाही, पण नवीन बांधलेले. मागे बघितलं होतं एका यूट्यूब चॅनेलवर. पण आम्ही जेव्हा फिरायला गेलो ना ते खूप छान फील आलं, मस्त आहे बघा. त्या काळात काय काय घडलं, कशी लढाई, काय झालं, हे सगळे तलवारी आहे, शिवाजी महाराजांची लढाईचं सगळं सामान आहे, सामग्री बघा. ही जिजाऊ आहे. हे बघा, घोडे वगैरे हे सगळं म्हणजे त्यांचं चिलखत वगैरे. हे बघा, त्यांचं म्हणजे जे अंगात घालायचे जे काही आहे ते त्यांचं. मला काय एवढं माहिती नाही बरं का याच्यामधली. ह्याला चिलखत म्हणतात. बरंच काय सांगणार नाही, म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहे, पण ते काय शस्त्र वापरायचे याच्याबद्दल माफ करा, मला खरंच एवढी माहिती नाही. जे काही माहिती ती मी दिली. हा कुठला तरी किल्ला आहे, त्याच्यावर ते दाखवलं आहे, छोटासा किल्ला बांधून दाखवलेला खालच्या बाजूला बघा हा. आणि ते सगळं शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दलच आहे, म्हणजे एक छोटंसं म्युझियमच आहे,
बाहेर तर प्रचंड पाऊसच चालला होता, काय बोलायचं. पण आम्हाला नशिबाने म्युझियम जवळ भेटलं म्हणून आम्ही पटकन म्युझियममध्ये गेलो. तेवढाच पाऊस सुरू झाला. तुम्हाला मागच दाखवलं केवढं आभाळ भरलं होतं बघ. ही तोफ आहे. आणि बघा आता आम्ही पुढे चाललो आहे. हे सगळं त्यांच्या जीवनाबद्दल आहे. डाल आहे बघा. हे सगळं, ही तलवार आहे शिवाजी महाराजांची. हे सगळं त्यांच्या जीवनाबद्दल दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. हे सगळं त्यांच्या जीवनाबद्दलच आहे. मी जे काही दाखवते ते पण तुम्ही नक्की इथं पण व्हिजिट करा. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. आम्हाला टेन्शन होतं पावसात भिजतो काय आम्ही. हे बघा, हे सगळं बाहेर जे आहे ना एंट्रेसला हे असे वेगवेगळे तोफ लावलेली. बघा इतकी हवा सुटली, पाऊस बारीक बारीक सुरू झाला आहे. तुफान पाऊस येतोय. इथं शिवाजी महाराज, जय शिवराय. हे बघा, आज ये म्हणून आपण आहे. आज शिवाजी महाराज आहे म्हणून आपण आहे या जगात, नाही तर काय आपलं खरं नव्हतं. हे बघा, हे त्यांची मावळे, हे शिवाजी महाराज. आणि पाऊस काय आता थांबणार नाही, सुरू झाला पाऊस. आम्ही लगेच थोडं म्हणजे म्युझियमचं सगळं बघितलं, आम्ही लगेच निघालो आपल्या रूमवर. 2 पॉईंट असेच राहिले आमचे बघायचे. आता आम्ही रूमवर चाललेलो आहे. खूप हाल बेकार झाले आमच्या पावसामध्ये, सगळे शूज भिजले होते. हे आलं आम्ही बघा रिसॉर्टवर. आता दुपारची जेवणाची वेळ येते. जेवण मागवलं आहे. हे ना, आमचं जेवण झाल्यावर आम्ही निवांतमध्ये कॅरम वगैरे खेळायचो. बाळ कॅरम खेळते, बाळाचे वडील कॅरम. पण बाळ काय आम्हाला कॅरम खेळू देत नाही. त्याला म्हणतं त्याचंच आहे सगळं. हां, तर त्याची डॅडी लावत आहे. आता तो बघा, त्याला तो म्हणतो मला सगळंच पाहिजे ते. तो खूप चिडचिड करायला लागला, रडायला लागला. शेवटी आम्ही देऊन टाकलं त्याला, घे बाबा. हे बघा, इथं हे असं लहान मुलांना खेळायला टॉय. छान वातावरण झालं होतं पाऊस पडल्यानंतर. पण बघा, जेवण झाले, आम्ही कॅरम पण खेळून झाला. आता जरा इकडे राऊंड मारला 1-2. मला तर सारखं ते पूलच्या इकडे जायला खूप आवडत होतं. खूप छान असं पावसाच्या वातावरणात खूप छान वाटत होतं. संध्याकाळच्या वेळेस एवढं धुकं आलं होतं ना 6च्या दरम्यान. बघा, हे फुल धुकं आहे. आता आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये. आम्ही मार्केटमध्ये चाललो आहे. हे मार्केटचं गार्डन आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटमधून आल्यावर आमच्या रिसॉर्टमध्ये मॅजिक शो चालला होता. मॅजिक शो खूप छान चालला होता पण. आणि जे मॅजिक करणारे काका आहे ना, ते खूप म्हणजे मॅजिक करता करता हसवत होते सगळ्यांना. हे बघा, खूप उत्तम रिसॉर्ट आहे आणि खूप छान सोय रिसॉर्टमध्ये होती. ते टोमॅटोमध्ये रिंग काढून दाखवते आणि त्या टोमॅटोमध्ये रिंग नव्हती. असं काय ते मॅजिक चाललं म्हणजे आम्ही फिरून आलो. त्याच्यानंतर थोडं मॅजिक राहिलं होतं, ते आम्ही बघायला बसलो. अर्धवट मॅजिक राहिलं आमचं पण बघायचं. आम्ही काय मॅजिक शो पूर्ण नाही बघितला, जो थोडा उरलेला होता तोच बघितला. आता आम्हाला जेवायला जायचं आहे ना. हां, हे तिसऱ्या दिवशी ना आम्हाला चेकआउट करायचं होतं. आम्हाला घरी जायचं होतं. हे तिसऱ्या दिवशीच आहे. बघा, छान वातावरण झालं. आदल्या दिवशी आईचा बड्डे होता. हे ना, किती मस्त वातावरण वाटतंय ना. हे रिसॉर्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की या रिसॉर्टला व्हिजिट करा. खूप छान रिसॉर्ट आहे. मी सुरुवातीला नाव दाखवलेलंच आहे रिसॉर्टचं. आणि काय डिटेल पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. मी कमेंटवर पण तुम्हाला देईन. आणि माझ्या चॅनलला तर नक्की प्रेम करा, नक्की सपोर्ट करा. मी चांगले असे मोठे मोठे ब्लॉग तुम्हाला दाखवत जाईन. अजून काही चुकलं असेल ह्या ब्लॉगमध्ये तर प्लीज माफ करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.